आता थेट जातोय आपण बिहारमध्ये, कारण बिहारमध्ये नव्या सम्राटचा म्हणजे अर्थातच सम्राट चौधरी यांचा आज शपथविधी पार पडणार आहे आणि त्यासाठीची सगळी जी तयारी झालेली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय बिहारमधून। बिहारमधील राज्यपाल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता नवे मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी म्हणून। अर्थातच बिहारच्या राजकारणामध्ये हा एक वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण भाजपनं गेल्या अनेक वर्षात आपला मुख्यमंत्री हा पाहिलेलाच नव्हता आणि आता मात्र सम्राट चौधरी यांच्या रूपानं आपण बघतोय नवीन मुख्यमंत्री जे आहेत ते बिहारला मिळणार आहेत। भाजपचे मुख्यमंत्री अशी ही खास ओळख सम्राट यांची असणार आहेच। सम्राट चौधरी यांचा राजकीय प्रवासही अतिशय दैदिप्यमान अशा स्वरूपाचा आहे। 2023 मध्येच ते प्रदेशाध्यक्ष झाले होते बिहारचे आणि नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते। 90च्या दशकातून त्यांचं राजकारण बहरत गेलं आणि खास करून बिहारमध्ये त्यांची एक प्रमुख ओळख जी आहे ती समोर आली। लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातनं राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली आणि राबडी देवी सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं। 2014 मध्ये राजकीय दिशा बदलून नितीश कुमार यांच्या सोबत कामाला सुरुवात केली। जितनराम मांझी सरकारमध्ये सुद्धा त्यांनी नगरविकास खात्याची जबाबदारी सांभाळलेली होती आणि त्यानंतर मात्र ते भाजपवासी झाले आणि भाजपमधूनच त्यांना इतकं मोठं म्हणजे अर्थातच संपूर्ण बिहार राज्याचं मुख्यमंत्री पद मिळत आहे आणि भाजपसाठी सुद्धा ही अर्थातच अतिशय अभिमानास्पद बाब। राजकारणाचा वारसा हा त्यांना त्यांच्या वडिलांपासूनच मिळालेला आहे आणि सध्या ही दृश्य आपल्याला बिहारमधून पाहायला मिळत आहेत। नव्या सम्राटचा उदय होतोय बिहारमध्ये आणि अर्थातच हे सम्राट राज्य असणार आहे बिहारमधलं। बिहारनं अनेक स्थित्यंतर पाहिलेली आहेत। राजकीय स्थित्यंतरांचा आलेख बिहारमधला हा प्रचंड वेगवेगळा आहे। लालू प्रसाद यादव असतील, राबडी देवी असतील आणि त्यानंतर नितीश कुमार असा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पद सांभाळलेलं होतं आणि बराच काळ आपलं पद हे राखून ठेवलेलं होतं। वर्षानुवर्ष आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी अर्थातच या सगळ्याच महत्त्वाच्या आणि दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले, त्यात भाजप प्रचंड अपुरी पडत होती। आता मात्र सम्राट यांच्या रूपानं नवा मुख्यमंत्री भाजप देतोय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा, खास करून सम्राट यांच्यासाठी मात्र भाजपसाठी सुद्धा। बिलकुल अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण बिहारसाठी पण महत्त्वाचा दिवस आहे। पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बसतोय बिहार राज्यामध्ये आणि त्याच्या अगोदरच सुरुवातीलाच हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर आता शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि जेडीयू कडून ते असणार आहेत, मात्र मुख्यमंत्री जो आहे तो भाजपचा असणार आहे। सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी पंचमुखी हनुमान मंदिर येथे जाऊन पूजा केलेली आहे आणि साधारणतः 35 वर्षाची त्यांची राजकीय कारकिर्दी आहे। त्यांचं सध्या वय जे आहे ते 56 आहे। भाजपकडून ते अगोदर जेडीयू मध्ये ते होते, मंत्री सुद्धा होते। त्यानंतर 2017ला ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतरचा हा संपूर्ण त्यांचा प्रवास जो आहे तो आपल्याला दिसून येतोय आणि आता मुख्यमंत्री म्हणून ते आता विराजमान होत आहेत। जर जातीचं गणित जर विचार केला तर कास्ट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे। कुर्मी आणि त्याचबरोबर कुर्मी आणि लव आणि कुश अशी जी जात आहे त्या जातीमधूनच हे येतात, सम्राट चौधरी येतात आणि या जातीचा प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे। या जातीतले अनेक लोक जे आहेत ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कामगार म्हणून काम करतात, ड्रायव्हिंग आणि इतर क्षेत्रामध्ये ते काम करतात। त्यामुळे मुख्यमंत्री जरी इकडे बनवला असला बिहारमध्ये तरी सुद्धा त्याचा उपयोग जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये सुद्धा होणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच रामराजे। थेट बिहारमध्ये जाऊयात। आपण पाहतोय नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडतोय। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। मैं सम्राट चौधरी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता
मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। Oath of secrecy. मैं सम्राट चौधरी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो। मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संचुतित या प्रकट नहीं करूंगा। तर सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांचं नितीश पर्व संपलेलं आहे आणि आता पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये विराजमान झालेला आहे। भाजपचे सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतलेली आहे। खरं तर लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली 4 दशकं फिरत होतं आणि आता इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे बिहारचं मुख्यमंत्री पद आलेलं आहे। त्यामुळे बिहारचं राजकारण आता एका नव्या वळणावर आल्याचं चित्र दिसतंय। इथे दृश्य आपण पाहतोय बिहारमधल्या मुख्यमंत्री पदाच्या सोहळ्यातली ही दृश्य आहेत। अगदीच नुकतंच मुख्यमंत्री पदाची शपथ सम्राट चौधरी यांनी घेतलेली आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये विराजमान झालेला आहे। या सोहळ्याची थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे। भाजपचे सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांचा हा शपथविधी सोहळा आपण पाहतोय आणि इतिहासात पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शपथ घेतली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ सम्राट चौधरी यांनी घेतली आहे आणि नितीश कुमारांची बिहारमधली राजकीय इनिंग आता ही संपुष्टात आली आहे। नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री पद भाजपकडे जाणं हे निश्चितच झालं होतं आणि त्याचनुसार सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे।